संतन की जय 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 रघुवीर। जो सर्व नेडिवा जाणीजे मौनाचिया मिठिया वाणीजे काहीच न होनी आणीजे आपण पयाजो तया तुझिया उद्देशासाठी पश्यंती मध्यमा पोटी सुनी परेसी ही पाठी वैखरी विरे तया तूते मी सेवकपणे लेववी बोलके या स्तोत्राचे लेणे हे उपसाहावे ही म्हणता उणे अद्वयानंदा परी रंके अमृताचा सागरू देखिलिया पडे उचिताचा विसरू मग करू धावे पाहुणेरू शाकांचा तया तेथ शाकू ही कीर बहुत म्हणावा तयाचा हर्ष वेगूची तो घ्यावा उजळवणी दिव्य तेजा हातीवा ते भक्तीची पहावी बाळा उचित जाणणे होये तरी बाळपणची के आहे परी साचची येरी माये म्हणोनी तोषे हागा गावरसे भरले पाणी पाठी पाय देता आले ते गंगा काय म्हणितले परते सर इथपर्यंत आपलं आलेलं होतं. मी वाचल्याबरोबर आपल्या सगळ्यांना ते आठवलं असेल की आपलं कुठपर्यंत आलेलं होतं. मागच्या 20 तारखेला 20 एप्रिलला जे प्रवचन झालं त्या प्रवचनानंतर आज आपण इथं एकत्र जमतो आहोत. 1 महिना होऊन गेला. त्यामुळे पुनश्च हरिओम करायची वेळ आलेली आहे. पुनश्च हरिओम हे लोकमान्यानंच करायला लागलं असं नाही. एक अंतर पडलं, एखाद्या कामामध्ये अंतर पडलं की पुन्हा एकदा जणू पहिल्यापासून सुरुवात करावी लागते. आपण कीर्तन भक्ती पाहतो आहोत. त्या कीर्तन भक्तीच्या अंतर्गत सर्व ज्ञानेश्वरी मध्ये आलेली अशी भगवंतांची स्तुती जी ज्ञानेश्वर महाराजांनी केली, अर्जुनांनी केली, ती आपण पाहिली. रूपवर्णन, गुणवर्णन, चरित्रवर्णन असं आपण पाहिलं. तसंच निरनिराळ्या संतांनी केलेलं कीर्तन रूपवर्णन, गुणवर्णन, चरित्रवर्णन या अंगाने देखील आपण पाहिलं. मुळात आपण नवविधा भक्ती ज्ञानेश्वरी मध्ये आलेली अशी पाहतो आहोत. खूप मोठा विषय असा आहे. ही नवविधा भक्ती नारदांनी जशी सांगितली तशा पद्धतीने कुठं कुठं आलेली आहे हे पाहतो आहोत. श्रवणम, कीर्तनम, विष्णोः स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनम. नारद महर्षी हे भक्ताचार्य म्हणून ओळखले जातात. भक्तीचं देखील एक तत्वज्ञान त्यांनी मांडलं. पण नारद महर्षींनी भक्तीचं जे तत्वज्ञान मांडलं ते तत्वज्ञान भगवंतांनी तसंच तसं मांडलेलं नाही. भगवंतांनी जी भक्ती सांगितली ती भक्ती म्हणजे समग्र जीवन आहे, जीवनाची समग्रता आहे. आपण पाहिलं त्याच्यामध्ये आत्मविषयक तत्वज्ञान आहे, त्याच्यामध्ये कर्म कशी करायची हा भाग आहे. कर्म, विकर्म आणि अकर्म हा भाग आहे. त्याच्यामध्ये ध्यान आहे, त्याच्यामध्ये श्रद्धा प्रेमादी आहे. अशी भगवंतांनी सांगितलेली भक्ती सर्वस्पर्शी अशी आहे.
आणि ती भक्ती आपण सुरुवातीला पाहिली. म्हणजे हे सगळं प्रकरण आपण पाहायला सुरुवात केली त्याला 3 वर्ष झाली. 3 वर्ष आपला हा विषय चाललेला आहे. त्याच्यामध्ये देखील कीर्तन भक्ती आपली चाललेली आहे 1.25 वर्ष. आणि त्या कीर्तन भक्तीमध्ये हे जे गुरुस्तवन चाललेलं आहे आत्ता, तर ते जवळपास 6 महिने आपण पाहतो आहोत. त्याच्यामध्ये या 16व्या अध्यायातल्या ओव्या ज्ञानेश्वर महाराजांनी सद्गुरूंचं स्तवन केलेल्या त्या आपण सध्या पाहतो आहोत. एक नवल चंडांश, अद्भुत सूर्य असं वर्णन सद्गुरूंचं ज्ञानेश्वर महाराजांनी केलं. मावळवीत विश्वाभासू नवल उदयला चंडांशू अद्वयाब्जिनी विकाशू वंदू आता, असं म्हणून या गुरुस्तवनाची सुरुवात ज्ञानेश्वर महाराजांनी केली. सूर्य उगवल्यानंतर विश्व प्रगट होत, पण हा अद्भुत सूर्य नवल चंडांश असा आहे की तो उगवल्यानंतर विश्वाभास मावळून जातो. विश्वाचा जो आभास आहे तो आभास विश्वाच्या ठिकाणी नसून पाहणाऱ्याच्या दृष्टीच्या ठिकाणी आहे. विश्व हे परमात्मा स्वरूप आहे. विश्व आणि परमात्मा याच्यामध्ये काही फरक नाहीये. तरी देखील पाहणाऱ्याला विश्व या नावाचा पदार्थ प्रतीत होतो. कारण जो पाहणारा आहे तो पाहणारा आपल्या स्वतःला परमात्म्यापासून वेगळा काढून पाहतो, या जगतापासून देखील वेगळा काढून पाहतो. असं असल्यामुळं पाहणारा जेव्हा आपल्या स्वतःला एक समजतो तेव्हा त्याच्या सापेक्ष विश्व नावाचा दुसरा पदार्थ तो पाहतो. आणि सद्गुरूंचा उपकार असा की सद्गुरूंनी केलेल्या ज्ञानामुळं मी आत्मरूप आहे अशी प्रचिती मला येते. आणि मी डोळे उघडून पाहिल्यानंतर आत्मप्रचिती घेतलेला मी सर्व विश्व देखील परमात्म स्वरूप पाहायला सुरुवात करतो. त्यामुळं जगताची भ्रांती सद्गुरु रूपी सूर्यामुळं मावळून जाते असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. मावळवीत विश्वाभासू नवल उदयला चंडांशू अद्वयाब्जिनी विकाशू वंदू आता. काय काय याच्यातलं सांगायचं? कारण आपण जवळपास 25 ओव्या आतापर्यंत पाहिल्या. ज्ञानेश्वर महाराजांनी सर्व वेदांत या गुरुस्तवनाच्या निमित्ताने आपल्या समोर आणून उभा केलेला आहे. शब्दाची या आसकडी भेद नदीच्या दोही थडी आरडाते विरह वेडी बुद्धी बोधू. आपल्या ठिकाणी असणारी बुद्धी आणि बोध, बोधाची एक स्थिती, याच्यामध्ये नेहमी विरह असतो. बुद्धीला बोधाचं दर्शन, बुद्धी बोधाशी एकरूप होणं ही गोष्ट दुरापास्त असते. जर बुद्धीला बोध झाला तर या विश्वामध्ये जगामध्ये एक आश्चर्य समजलं जातं. इतक्या कमी लोकांना हा बोध होतो. आपण पाहिलं मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित यतति सिद्धये यतताम अपि सिद्धानाम कश्चिन माम वेत्ति तत्वतः. हा जो आपण महोत्सव केला त्याच्यामध्ये आपण हा श्लोक पाहिला. प्रयत्न करणाऱ्यांमध्ये देखील कोणी एखादा ते प्राप्त करतो. याचा अर्थ बुद्धीला बोधाचं दर्शन, बोधाशी एकरूपता ही क्वचित घडते असं भगवंत सांगतात. बुद्धीला बोधापासून निराळ ठेवण्याचं सामर्थ्य
जर कोणामध्ये असेल तर शब्दांमध्ये आहे. ज्या शब्दाच्या साहाय्याने आपण सर्व शिक्षण घेतो, ज्या शब्दाच्या साहाय्याने सर्व जग चाललेलं आहे, ते शब्दच नेमके बुद्धी आणि बोध यांच्या आडवे येतात. शब्द हे बहुसार उपकारांची राशी, म्हणून चालविला मागे येतील त्यासी, असं तुकाराम महाराज म्हणतात. तरी देखील शब्द हे निशब्द व्हायला लागतात, अशब्द व्हायला लागतात. मन हे अमन व्हायला लागतं, विचार हे निर्विचार व्हायला लागतात. अशी स्थिती जेव्हा प्राप्त होते तेव्हा शब्द चालवणारा जो असतो तो परमात्म्याशी एकरूप होऊन राहतो. एरवी शब्द चालवणारा मी शब्द सतत चालवत असल्यामुळं परमात्म्यापासून सतत वेगळा राहतो. शब्दाची या आसकडी भेद नदीच्या दोही थडी, आरडाते विरह वेडी बुद्धी बोधू, तया चक्रवाकांचे मिथुन सामरस्याचे समाधान, भोगवी जो चित गगन भुवन दिवा. बुद्धी आणि बोध हे जणू चक्रवाकाचं मिथुन आहे, नर आणि मादी. हा कवी कल्पनेतला पक्षी चक्रवाक हा दिवसा आपल्या मादी बरोबर सम्मिलित होतो आणि रात्री विरहानी नर आणि मादी एकमेकांच्या आठवणींनी ओरडत राहतात. असा एक कवी संकेत आहे. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की बुद्धी आणि बोध यांचा अज्ञानाने जो विरह झालेला आहे, त्यामुळं बुद्धी ही सतत बोध प्राप्त व्हावा म्हणून खरं म्हणजे आसुसलेली असते. आपल्या जीवनामध्ये काही एक कमी आहे असं आपल्याला सतत वाटत राहतं, तर ते बुद्धीला वाटत राहतं. आणि बुद्धीला तेव्हा समाधान होणार असतं की जेव्हा बुद्धी बोधाशी एकरूप होईल. पण याची बुद्धीला देखील जाणीव नाही. बोध तर आपल्या ठिकाणी आहे. आणि ही अज्ञानाची रात्र या चक्रवाकाच्या मिथुनाची तेव्हा संपते की जेव्हा सद्गुरु रूपी सूर्य उगवतो आणि सद्गुरु रूपी सूर्य ज्ञानाचा प्रकाश बुद्धीच्या ठिकाणी देतो. आणि या प्रकाशामुळे बुद्धी बोधाला प्राप्त होते. तया चक्रवाकांचे मिथुन सामरस्याचे समाधान, भोगवी जो चित गगन भुवन दिवा. तो चित गगनामध्ये भुवन दिवा होऊन राहिलेला हा जो भाग आहे याला चिदाकाश, चित गगन असं म्हणतात. या ठिकाणी तो नवल सूर्य उगवतो आणि तो उगवल्यानंतर बुद्धी बोधाला प्राप्त होते. जो प्रत्येक बोधाची या माथया, सोहमतेचा माध्यानी आलिया, लपे आत्मभ्रांती छाया आपण पातळी. अंतर्यामी आत्मबोधाच्या रूपाने हा सद्गुरु रूपी सूर्य माध्यानी आल्यानंतर जो प्रत्येक बोधाची या प्रत्येक बोध म्हणजे अंतर्यामी होणारा आत्मबोध, हा आत्मबोध माध्यानी आल्यानंतर झुंजू मुंजू झालेली पहाट नव्हे, तर अशा प्रकारची पहाट फुटल्यानंतर तो सूर्य बरीच मजल मारून जेव्हा माध्यानी येतो तेव्हा जो प्रत्येक बोधाची या माथया, तो जेव्हा माथ्यावर येतो, डोक्यावर येतो, सोहमतेचा माध्यानी आलिया, तोच मी आहे या बोधानी तो माध्यानी आल्यानंतर लपे आत्मभ्रांती छाया आपण पातळी. आत्मभ्रांती म्हणजे आत्मविषयक भ्रांती. हीच जणू कोणी एक छाया, सावली, ती आपली आपण पायातळी लपून राहते. लपे आत्मभ्रांती छाया आपण पातळी. आता सूर्य माथ्यावर आलेला आहे. अगदी एरवी थंडीच्या दिवसामध्ये सूर्य तसा त्या बाजूने दक्षिणेकडून असं उगवतो आणि
तसा मावळतो आणि आत्ता बरोबर असा येतो डोक्यावरून. तेव्हा गंमत म्हणून जर तुम्ही पाहिलं 12 वाजता 1 वाजता जर बाहेर पडला तर प्रत्येकाच्या सावल्या पायाच्या तळी दडलेल्या अशा आहेत असं दिसतं. ते उदाहरण ज्ञानेश्वर महाराजांनी घेतलेलं आहे. जो प्रत्येक बोधाचिया माथया सोहमतेचा माध्यानी आलिया लपे आत्मभ्रांती छाया देह बुद्धी रूप छाया आपण तळी आपली आपण लपून राहते. तिला स्वतंत्र अस्तित्व नाही. छायेला स्वतंत्र अस्तित्व नसतं, सावलीला स्वतंत्र अस्तित्व नसतं. ते प्रकाशावर अवलंबून आहे. म्हणून जर तोच मी आहे असा बोध प्रकर्षाने झाला तर आत्मभ्रांती ही लपून राहते. सगळं नकोच वाचायला. नाहीतर मग इथंच सगळं निरूपण याच झालेल्या अव्यांमध्येच पूर्ण होऊन जाईल. जो सर्व नेणिवा जाणीजे मौनाची या मिठिया वाणीजे काहीच न होनी आणि जे आपण पयाजो. सर्व नेणिवांनी जो जाणला जातो, इंद्रियांनी तो जाणला जात नाही. इंद्रिय जेव्हा नेणत्या भूमिकेमध्ये येतात तेव्हा तो प्रगट होतो. जाणण्याचा बुद्धीचा अभिमान संपल्यानंतर तो जाणला जातो. मी जाणलं अशा प्रकारचा भाव नाहीसा होऊन त्याला जाणायला लागतो. समर्थ असं म्हणतात, परब्रह्मासी कल्पावे परी कल्पिते आपण न व्हावे. त्याची कल्पना करावी पण मी कल्पना करतो असा भाव धरू नये. म्हणजे मग तो यथार्थत्वाने आकळला जातो. मौनाची या मिठिया वाणीचे काहीच न होनी आणि जे आपण पयाजो. आणि त्याची स्तुती मौन ही राहते. शब्द त्याची स्तुती करू शकत नाहीत. कारण शब्द निर्माण झाला की स्वरूपापासून च्युत झाला. स्वरूपापासून एक कार्य निर्माण झालं. मन निर्माण झालं म्हणजे स्वरूपाचं एक कार्य निर्माण झालं व्यवहाराकरता. बुद्धी निर्माण झाली की स्वरूपाचं एक कार्य निर्माण झालं. आणि इंद्रिय भावावर असेल तेव्हा स्वरूपाचं कितीतरी अशुद्ध असं कार्य चालू आहे. त्यामुळे शुद्ध स्वरूपाची प्रचितीच येत नाही. म्हणून स्वरूपाचं वर्णन इंद्रिय, मन, बुद्धी, शब्द, विचार हे करू शकत नाहीत. मौनाची या मिठिया वाणीजे काहीच न होनी आणि जे आपण पयाजो. आणि आपण काहीच नाही. आपण कोणीही नाही. देहाच्या अंगाने मी जणू नाहीच. नाही रे मी नाही रे असा ज्याचा भाव होतो, काहीच न होनी आणि जे आपण पयाजो असा भाव झाला की मग तो स्वरूपाच्या ठिकाणी स्थित होतो. तया दूते मी सेवकपणे लेववी बोलके या स्तोत्राचे लेणे हे उपसाहावे ही म्हणता पुणे अद्वयानंदा. अशा तुला सेवकपणाने सेवा करावी म्हणून मी बोलके या स्तोत्राचं म्हणजे खरं म्हणजे मौनाने तुमचं वर्णन होतं, पण मी बोलून स्तोत्राच्या द्वारे तुमची सेवा करतो आहे. तेच जणू अलंकार तुम्हाला मी घालतो आहे. हे उपसाहावे ही म्हणता पुणे अद्वयानंदा. तुम्ही पुष्कळ बोध स्वरूप आहात, पण मी अबोधात असल्यामुळं मौनाने तुमची स्तुती होऊ शकते. पण
मी बोलून करण्याचा प्रयत्न करतो हे तुम्ही सहन करावं असं जरी म्हटलं तरी देखील हे उपसाहावेही म्हणता उणे अद्वयानंदा, हे सहन करावं असं जरी म्हटलं तरी देखील तुमच्या स्थितीला, आत्मस्थितीला, आनंद स्थितीला बाधा येईल. परिरंके अमृताचा सागरू देखील या पडे उचिताचा विसरू, मग करू धावे पाहुणेरू शाकांचा तया. एखाद्या रंक माणसानी, दरिद्री माणसानी अमृताचा सागर पाहावा, पण अमृताचा उपयोग त्याला माहित नसल्यामुळं तो भाजीपाला वगैरे घेऊन आपल्या घरामध्ये अन्न शिजवून मग पाहुणचार करायला जसा धावेल, तेथ शाकू ही कीर बहुत म्हणावा, तयाचा हर्ष वेगूची तो घ्यावा. खरं म्हणजे अमृताचा सागर पाहिल्यानंतर पाहुणचार काय करणार, पण त्याची जी धडपड आहे ती धडपड अज्ञानाने चाललेली आहे ही गोष्ट बाजूला सारावी. पण त्याला झालेला आनंद तर पाहावा, त्याची अज्ञानाची कृती तुम्ही विसरून जा. पण तुमचा पाहुणचार करावा आहे ही सद्भावना त्याच्या ठिकाणी आहे ही तर गोष्ट लक्षात घ्यावी, असं ज्ञानेश्वर महाराज निवृत्तीनाथांना म्हणतायत. तयाचा हर्ष वेगू तो घ्यावा, उजळवणी दिव्य तेजा हातीवा, ते भक्तीची पाहावी. खरं म्हणजे सूर्याला काय ओवाळायचं, पण एक छोटं निरांजन, त्याच्यात एक छोटी फुलवात करून ती लावून त्या दिव्य तेजाला हातीवा म्हणजे निरांजनानी ओवाळत नाहीत का? हे जे ओवाळलं जातं तर सूर्याला कसं काय ओवाळतो, सूर्याला ओवाळणारा मूर्ख असला पाहिजे असं न म्हणता त्याची भक्ती पाहावी. त्याची जी भक्ती आहे त्या कारणाकरता ते ओवाळणं श्रेष्ठ आहे. बाळा उचित जाणणे होये तरी बाळपणची के आहे. आपल्याला उचित काय हे जर बाळाला समजत असेल तर मग बाळपण काय आहे. परी साचची येरी माये म्हणून तोषे, म्हणून बाळाला आईच नटवते आणि आईच आनंदी होते नटलेलं बाळ पाहून. हागा गाव रसे भरले पाणी पाठी पाय देता आले, ते गंगा काय म्हणितले परते सर. गाव रसे म्हणजे कोणतंही पाणी गंगेमध्ये येऊन मिळतं. नाल्याचं, ओढ्याचं, गटाराचं. हागा गाव रसे भरले पाणी पाठी पाय देता आले, आणि ते पाणी वाहत जेव्हा नदीमध्ये येतं तेव्हा जणू गंगेच्या पाठीवर पाय देऊन आल्यासारखं येतं. ते गंगा काय म्हणितले परते सर. त्या पाण्याला गंगा काय असं म्हणते की मी केवढी शुद्ध, हिमालयापासून शंकरांच्या जटाजुटातून वाहत आलेली, तू बाजूला हो. असं थोडंच गंगा म्हणते, जी भृगूचा कैसा अपकारू की तो मानुनी प्रियोपचारू, तोषेना शारंग धरू गुरुत्वासी. आपल्या ठिकाणी गुरुत्व आहे म्हणून त्या गुरुत्वापोटी त्या भृगु ऋषीचा केवढा मोठा अपकार की जो लाथ मारायला आला, पण त्याची लाथ हीच प्रियोपचार समजून अजूनही ते पाऊलाची मुद्रा मी जतन करी सुभद्रा. श्रीवत्स लांछन हृदय विराजत राखित गोधनु रे. भक्तांनी मारलेली लाथ, त्याची मुद्रा आपल्या छातीवर मिरवणारे भगवंत भगवान, ज्या गुरुत्वामुळे संतोष पावतात भक्तांवर, त्याच गुरुत्वामुळे मी जरी तुमची स्तुती करत असलो आणि स्तुतीमध्ये तुम्ही सापडत नसला,
मौनानेच तुमची स्तुती होत असेल तरी देखील तुम्ही मला सहन करा, तुम्ही मला क्षमा करा. या स्तुतीचा भाव, भक्तीचा भाव आपण समजून घ्या की अंधारे खंतले अंबर झाले या दिवस नाथा समोर तेणे तयाते परहासर म्हणितले काही. अंधाराने भरलेलं असं अंबर, अवकाश, आकाश जेव्हा दिवस नाथाच्या समोर येतं, सूर्यनारायणाच्या समोर येतं, तेव्हा तेणे तयाते परहासर म्हणितले काही. अंधार मी कधी पाहिलेला नाही आणि मला अंधार आवडत नाही, तू बाजूला हो, असं थोडंच दिवसनाथ त्याला म्हणतो, सूर्य त्याला म्हणतो. देवी भेद बुद्धीची ये तुळे घालूनी सूर्य श्लेषाचे काटाळे तुकिलासी ते एकी वेळे उपसाही जोजी. त्याच प्रकारे भेद बुद्धीच्या तराजूमध्ये भेद बुद्धीची ये तुळे, भेद बुद्धी हीच कोणी एखादी तुळा, तराजू. कोणती भेदबुद्धी? मी आणि तुम्ही एकच आहात, एका आत्मसत्तेचाच खेळ चाललेला आहे हे न समजल्यामुळे निर्माण झालेला भेद. तेवी भेद बुद्धीची ये तुळे घालूनी सूर्य श्लेषाचे काटाळे. सूर्याच्या उपमेनी तुम्ही आणि सूर्याची उपमा. सूर्य हे मी तराजू ठेवून एक प्रकारे जे वर्णन केलं, तेवी भेद बुद्धीची ये तुळे घालूनी सूर्य श्लेषाचे काटाळे. काट्यावर, वजन काट्यावर सूर्य श्लेषाच्या, सूर्याच्या उपमेचा आणि तुमचा असा संबंध मी जो दाखवला आणि त्यामुळं तुम्हाला सूर्य श्लेषाबरोबर, सूर्याच्या उपमेबरोबर मी तोलून दाखवलं, ते एकी वेळे उपसाही जोजी. ते एवढं एक वेळ तुम्ही सहन करावं अशी माझी तुम्हाला विनंती आहे, असं ज्ञानेश्वर महाराज निवृत्तीनाथांना म्हणतात. जिही ध्यानाचा डोळा पाहिलासी वेदादी वाचा वानिलासी जे उपसाहिले तयासी ते आम्हाही करे. ध्यानाच्या डोळ्यांनी, ध्यानाच्या दृष्टीने तुम्हाला पाहण्यासाठी म्हणून जे सिद्ध झाले, खरं म्हणजे तुम्ही नित्य सिद्ध असताना तुम्हाला ओळखण्यासाठी, तुम्हाला जाणण्यासाठी कोणी कोणी ध्यानाचा उपयोग केला, पण ते तुम्ही सहन केलंच ना. वेदादी वाचा वानिलासी, वेदादी वाङ्मयानी तुमचं वर्णन केलं, ते तुम्ही सहन केलंच ना. एवढं वर्णन करून वेद पुन्हा न इति असं म्हणाले, तेही तुम्ही सहन केलं ना. जे उपसाहिले तयासी, जी क्षमा त्यांना केलीत ते आम्हाही करी, ती क्षमा तुम्ही आमच्यावर देखील करा. अंतिम बोध झाल्यानंतर साधना हा देखील एक भ्रम होता असं ज्ञानी पुरुषाच्या लक्षात येतं. भ्रमेण त्वम, भ्रमेण अहम, भ्रमेण उपासकाः जनाः, भ्रमेण ईश्वर भावत्वम, भ्रममूलम इदम जगत. पण अशा भ्रमानी ज्यांनी साधना सुरू केली त्यांना तुम्ही आपलंसं करून घेतलं. त्यांचा भ्रम होता, त्यांचा अपराध होता, त्यांचा दोष होता, तोही दोष तुम्ही बाजूला सारून त्यांना तुमच्याशी तुम्ही एकरूप करून घेतलं. वेदांनी तुमचं वर्णन करण्याचा प्रयत्न केला, आणि खूप वर्णन केल्यानंतर वर्णन जमत नाही असं वेद म्हणाले. वेदांनी तुम्हाला जाणलेलं होतं, पण जाणल्यानंतर शब्द वापरून वर्णन करता येत नाही हे वेद विसरला, आणि वेदांनी तुमची पुष्कळ स्तुती केली. ऋषीभी
बहुधा गीतम, बहुत प्रकारे, अनेक प्रकारे वेदांनी तुमची स्तुती केली, पण ती तुम्ही सहन केलीच ना. जे उपसाहिले तयासी ते आम्हाही करी, तसंच तुम्ही आम्हाला देखील सहन करावं. परी मी आजी तुझ्या गुणी लाचावलो अपराधू न गणी, भलते करी परी अर्धधणी नुठी कदा. आज मी तुमच्या गुणांवर लुब्ध झालेलो आहे, लाचावलेलो आहे, हे खरंच आहे. त्या पोटी मी जे जे काही करतो आहे तो खरं म्हणजे तुमचा अपराध आहे. पण अशा प्रकारचा अपराध जरी माझ्या हातून झाला तरी तुम्ही त्याबाबत क्षमाशील असा, अपराधू न गणी, त्या अपराधाची गणती तुम्ही कृपया करू नये. भलते करी, मी तुम्हाला विनंती करतोय की तुम्ही माझे अपराध पोटात घालावेत, पण म्हणून मी पुन्हा अपराध करणार नाही असं होईल का? तर तसं होणार नाही असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. मी हा अपराध करतच राहीन, मी तुमची स्तुती करतच राहीन. भलते करी परी अर्धधणी नुठी करा, पण आता अर्धवट उठणार नाही. ज्ञानेश्वर महाराजांचा जबरदस्त निश्चय देखील याच्यातून कसा प्रगट होतो पहा. हे भलत साहस मी करीन, हे चुकतं आहे मला माहित आहे, पण चूक समजल्यानंतर पुन्हा चूक न करण्याची अशी कृती मी करणार नाही. मी पुन्हा पुन्हा ही गोष्ट करत राहीन, पुन्हा पुन्हा तुमची स्तुती करत राहीन, आणि अर्धपोटी देखील उठणार नाही. आता बसलेलो आहे, तुमचं ज्ञान घेण्यासाठी म्हणून बसलेला आहे, तुमच्या ज्ञानाचा प्रकाश अंतर्यामी उजळावा म्हणून बसलेलो आहे, तो अर्धपोटी उठणार नाही. मिया गीता येणे नावे तुझे पसायामृत सुहावे, वानू लाभलो ते दुणे न धावे, दैवलो दैवे. समजते का नाही? मिया गीता येणे नावे तुझे पसायामृत सुहावे, मी गीता या नावाने, भगवद्गीता या नावाने तुझे पसायामृत सुहावे, तुझ्या प्रसादरूपी अमृताचं सेवन करावं. मिया गीते येणे नावे तुझे पसायामृत सुहावे, ते सेवन करावं या लोभाने वानू लाधलो, म्हणून मी गीतेची देखील स्तुती करायला लागलो. वानू लाधलो ते दुणे न थावे, दैवलो दैवे. दैवानी माझ्यावर कृपा केलेली आहे असंच मला वाटतं या निमित्ताने. कारण जर मी गीता सांगितली नसती तर तुमचं स्तवन करण्याचं भाग्य मला लाभलं कसं असतं. त्यामुळं गीता सांगायला मी सुरुवात केली, आणि त्यामुळं तुमचा प्रसाद रूपी अमृत, पसायामृत सुहावे प्राप्त करून घ्यावं अशा प्रकारची इच्छा तरी मी व्यक्त करू शकलो. त्यामुळं मला असं वाटतं की गीता सांगायला मी सुरुवात केली ही दैवानी माझ्यावर केलेली कृपा आहे. दैवलो दैवे, दैवानी माझ्यावर फार मोठी कृपा केली असं मला वाटतं. माझी या सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प. तया फळाचे हे महाद्वीप पातली प्रभू. स्वतः विषयी ज्ञानेश्वरी मध्ये
ज्ञानेश्वर महाराजांनी फार कमी ठिकाणी उद्गार काढलेले आहेत. पुण्ये पोशिली असाधारणे असे एका ठिकाणी त्यांनी स्वतः संबंधी उद्गार काढलेले आहेत. तेणे बहुती जन्मी मागिली विक्षेपांची पाणीवळे झाडिली म्हणून उपजत घेवो बुडाली लग्न घटिका असं देखील स्वतःबद्दल एका ठिकाणी ते म्हटलेले आहेत. मागचे बहुत जन्म अनेक जन्म विक्षेपांची पाणीवळे अडथळे झाडल्यामुळं म्हणून उपजत घेवो बुडाली लग्न घटिका म्हणून या जन्मामध्ये अगदी लहान वयामध्ये आमची लग्न घटिका बुडून गेली आणि परमात्मयासी लग्न लागून ठेले अभिन्न मग साचाचेची रूप होऊन ठेलो. अशा जशी अगदी मोजकी ठिकाणं आहेत, 9000 ओव्यांमध्ये 9 ओव्या देखील सापडणार नाही की ज्ञानेश्वर महाराज स्वतःविषयी बोलले. त्या महत्वाच्या ओव्यांमधली अशी ही ओवी आहे. ज्ञानेश्वर महाराज किती नम्र, किती प्रेमळ, किती भाविक, किती विचक्षण, किती बुद्धिनिष्ठ हे आपल्याला समजतं. ज्ञानेश्वरीवरून समजतं, त्यांच्या भावांवरून समजतं. येरवी तरी मी मूर्खू जरी जाहला अविवेकू तरी संत कृपा दीपकू सोजवळू असे आपल्या स्वतःला मूर्ख असं म्हणणारे ज्ञानेश्वर महाराज. वाचूनी पढे ना वाची, मी अभ्यास करत नाही, वाचन करत नाही. वाचूनी पढे ना वाची ना सेवा ही जाणे स्वामींची. तसंच आपल्या सद्गुरूंची सेवा कशी करायची हेही मी नीट प्रकारे जाणत नाही. वाचून मज ग्रंथाची योग्यता के आहे असेही उद्गार अत्यंत नम्रतेने त्यांनी काढलेले आहेत. पण याचा अर्थ खरोखरच ते मूर्ख होते असं नाही. येरवी तरी मी मूर्खू असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. तर ज्ञानेश्वर महाराजांसारखी व्यक्ती आपल्या स्वतःला एवढ्या अगाध ज्ञानासमोर मूर्ख समजते हे आपल्याला समजावं म्हणून कदाचित ते बोलले असतील. त्यांना आपल्यापाशी काय आहे हे यथार्थत्वानी आणि नम्रतेने माहित होतं. त्याचे उद्गार काही ठिकाणी त्यांनी काढलेले आहेत. त्याच्यातली ही एक ओवी आहे. माझी आ सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प. माझिया वाचा सत्यवादाचे तप केले बहुत कल्प. कविता असल्यामुळं, ओवी असल्यामुळं, काव्य असल्यामुळं शब्द थोडे पुढे माग आहेत अनुप्रास जुळवण्यासाठी. म्हणून माझिया सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प. माझिया वाचा, माझ्या वाचेनी सत्यवादाचे तप केले बहुत कल्प. सत्यवादाचं तप कितीतरी कल्प म्हणजे वर्ष, युग, कल्प, अनेक कल्पांपासून म्हणजे कित्येक जन्म, अगणित जन्म, शतजन्म शोधिताना शत आरती व्यर्थ गेल्या. शत सूर्य मालिकांच्या दीपावली विझाल्या. किती युग लोटली असतील पत्ता नाही. किती सूर्यमालिका नाहीशा झाल्या असतील पत्ता नाही. किती कल्प उलटून गेली असतील पत्ता नाही. मी सत्यवादाचं तप करत आलेलो आहे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणताय. जे बोलू नये ते बोलतो आहे, जे बोलता येत नाही ते बोलतो आहे हे मला माहित आहे. जे बोलण्यामध्ये सापडत नाही ते मी बोलतो आहे हे मला माहित आहे. पण मी बोलण्यासाठी
अशा करता प्रवृत्त झालो, अशा करता समृद्ध झालो की कित्येक कल्पांपासून मी हेच करत आलेलो आहे. माझिया सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प. म्हणून आपल्या वाचेबद्दल सार्थ अभिमान ज्ञानेश्वर महाराजांना आहे. या कारणे मी बोली अरूपाचे रूप दावीन, अतींद्रिय परी भोगवीन इंद्रियांकरवी. खेचराच्याही मना आणि न सात्विकाचा पान्हा, श्रवणासवे सुमना समाधी जोडे. असं शपथपूर्वक ते सांगू शकत होते. तरी अवधान ऐकले दीजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे. हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. ते नम्र आहेत. याचा अर्थ आपल्यापाशी असणारे गुण त्यांना माहित नाहीत असं नाही. आपल्यापाशी काय आहे हे त्यांना माहित नाही असं नाही. त्याची त्यांना जाणीव आहे. फक्त फार क्वचित वेळेला ती उघडी झाली. फार क्वचित वेळेला त्यांच्याकडून ती सहज प्रगट झाली. जसा फुलापासून आमोद सहज प्रगट होतो, त्याच्याकरता फुलाला प्रयत्न करायला लागत नाहीत, तशा प्रकारे हे उद्गार सहज बाहेर पडलेले आहेत. माझिया सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प. तया फळाचे हे महाद्वीप पातली प्रभू. असं अनेक जन्म, अनेक कल्प सत्यवादाचं तप माझी वाचा करत आल्यामुळं त्याचं फलस्वरूप हे महाद्वीप पातली प्रभू, हे जे बेट गीता नामी विख्यात असं फलस्वरूप माझ्याकडून बोलवलं जात आहे. पुढं ते असं म्हणतात, पुण्ये पोशिली असाधारणे. वाचेनी जसं सत्यवादाचं तप कित्येक कल्पांपर्यंत केलेलं आहे, अनेक जन्मांपासून मी, तसं असाधारण अशी पुण्य मी पोसलेली आहेत कित्येक जन्मांपासून. पुण्ये पोशिली असाधारणे. साधारण पुण्य जर कोणी केलं तर त्या पुण्याचा एवढा मोठा डिंडिमा तो सगळीकडे मिरवत असतो. असाधारण अशी पुण्य मी पोसलेली आहेत, अक्षरशः पोसलेली आहेत, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. पुण्ये पोसिली असाधारणे, तिये तुझे गुण वानणे, देऊनी मज उत्तीर्णे झाली आजी. त्यामुळं तुमच्या गुणांचं वर्णन करून ती पुण्य उत्तीर्ण होऊन गेली. जे काही वर्णन केलं ते चुकतंय, मला समजतंय. हे धाडस कोणी केलेलं नाही हे मला समजते, हे अज्ञानाचं आहे हेही मला समजते. तरी देखील अशा प्रकारचं वर्णन मी करू शकलो याचं कारण असाधारण अशी पुण्य मी पोसलेली आहे. जन्म जन्म मी पुण्यच करत आलेलो आहे. पुढच्या वेळेला आपण बघू. खरं म्हणजे या ओव्यांच्या ठिकाणी जसं नांगर टाकून बसावं तसं बसावं असं मला वाटतं. तिथून पुढं सरकूच नाही. आणि पुढं सरकून करणार काय, तर पुढच्या ओव्याही तशाच आहेत. आणि हे वाचून संपवलं, ऐकून झालं अशातला भाग नाही. हे दिग्दर्शक म्हणून आपण घ्या. याच्यावरून आपल्याला आपल्या साधनेची, विचाराची, भावाची, प्रेमाची, श्रद्धेची, पुण्यकल्पनांची, बळाची, जिद्दीची एक प्रकारे दिशा मिळू शकते. तर ती दिशा लक्षात घेऊन आपण हे निरूपण ऐकायचं आहे. आपण याच्यातले गुण काही बाही, थोडे बहुत कसे मिळवू याचं चिंतन करायचं आहे. आपल्याला आपलं जीवन
घडवायचा आहे त्याच्यासाठी हा उपद्व्याप आहे. त्यामुळे देखील भरभर पुढे जाण्यामध्ये काही हशील नाही. पुण्ये पोशिली असाधारणे असे उद्गार काढण्यासाठी म्हणून केवढं शुद्ध असं चरित्र, केवढं शुद्ध असं जीवन आणि जीवन अशी जायला लागतात याची आपण कल्पना केलेली बरी. म्हणून आपण ही ओवी अजून एकदा पुढच्या वेळेला पाहू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमतो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत. ईशावास्यम् इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा कृतः कस्य स्विद्धम्. ॐ शान्ति शान्ति शान्ति. हरी हरी हरी. ज्ञानोबा माऊली प्रभू स्वामीजी समर्थ. बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय